श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 17 सप्टेंबर आणि वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे अनंत चतुर्दशी. त्याचबरोबर अनंत चतुर्दशीच्या दिवशी पौर्णिमेचा प्रारंभ देखील होणार आहे. या पौर्णिमेचा प्रारंभ सकाळी 11:44 होणार आहे. यामुळे या दिवसाचं महत्त्व खूप अधिक पटीने वाढलेलं आहे. या अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंत म्हणजे विष्णूंची पूजा केली जाते व अनंताचे व्रत करतात. आपल्यावर आलेले संकट विघ्न दूर होऊन आपल्याला वैभव प्राप्त व्हावे म्हणून 14 वर्ष म्हणून अनंत चतुर्दशीला रेशीम धाग्यांना गाठी बांधून त्यांची पूजा व्रत केले जाते. त्याचबरोबर अनंत चतुर्दशीच्या दिवशी घरोघरी विराजमान झालेले गणपती बाप्पा जे आहेत तर त्यांचं विसर्जन देखील केलं जातं. या अनंत चतुर्दशी पर्यंत म्हणजे या 10 दिवसामध्ये गणपती बाप्पांचे जे गणेश तत्व आहेत तर ते 1000 पटीने पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असतात. त्यामुळे या काळामध्ये केलेली गणपती बाप्पांची सेवा उपासना उपाय हे खूप प्रभावी ठरतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे. उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळीच आपल्याला आपल्या घरामध्ये या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे. हे पान आपण जर आपल्या घरामध्ये सकाळी घेऊन आलात तर 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. कितीही तुमची कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या घरामध्ये दुःख दारिद्र्य संकट अडचणी ज्या आहेत तर त्या संपूर्ण नष्ट होऊन जातील आणि तुमच्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गणपती नमः हे लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. तर पहा, हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या करायचा आहे. तर उद्या तुम्हाला हा उपाय करण्यापूर्वी सकाळी लवकर उठायचं आहे. त्यानंतर स्वच्छ असे स्नान करायचे आहे आणि त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आणि जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तुम्हाला व्रत देखील करायचं आहे. जो भी व्यक्ती अनंत चतुर्दशीला पुढील 14 वर्ष व्रत करतो त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व वाईट गोष्टींचा नाश होऊन जातो. त्या व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळते आणि पांडवांनी देखील बघा हे व्रत केले होते आणि युद्धामध्ये यश प्राप्त केले होते. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनातील जे कष्ट असतील अडचणी असतील त्या दूर होण्यासाठी हे व्रत आवर्जून करावे. त्याचबरोबर तुम्हाला विष्णू भगवान यांची सुद्धा या दिवशी पूजा करायची आहे. तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा अजून बी विराजमान असतील तर त्यांचं सुद्धा तुम्हाला विधिवत पूजा करून विसर्जन करायचं आहे. आणि गणपती बाप्पांची पूजा अर्चा करताना गणपती बाप्पांना आवडणारे जे जास्वंदाचे फूल आहे ते अर्पण करायचे, दुर्वा अर्पण करायचे. जरी तुमच्या घरातील गणपती बाप्पांचे विसर्जन तुम्ही केलेले असेल तरी सुद्धा तुमच्या देवघरामध्ये जे गणपती बाप्पांची मूर्ती असते तिच्यावर सुद्धा तुम्ही विधिवत पूजा करू शकता. असं केल्याने गणपती बाप्पांची कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो उपाय तुम्हाला का करायचा आहे तर पहा, प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ही असतेच. प्रत्येक जण हा काहीतरी इच्छा घेऊनच आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि पहा, आपण ह्या इच्छा पूर्ती करण्यासाठी खूप कष्ट मेहनत प्रयत्न करत असतो. पहा, कधी कधी काय होतं, आपण खूप कष्ट केले, खूप मेहनत केली, प्रयत्न केले तरी सुद्धा आपल्या इच्छा ह्या पूर्ण होत नाही आणि अशा वेळी आपल्या प्रयत्नांना कष्टांना मेहनतीची साथ मिळावी. त्यामुळे ह्या काही विशिष्ट तिथी असतात तर या विशिष्ट तिथींना असे विशिष्ट उपाय जर आपण केले तर आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळते आणि आपले जे काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतात. त्याचबरोबर तुमच्याकडे पैसा हा टिकत नसेल, घरामध्ये खूप कष्ट मेहनत करून सुद्धा तुमच्या घरामध्ये तुम्हाला म्हणाव असा मोबदला प्राप्त होत नाही. आपल्या घरामध्ये पैसा हा जास्तीचा खर्च होत असेल, आपल्या हातून जास्तीचा पैसा वायफट खर्च होत असेल
आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर स्वरूपात राहत नसेल तर तुम्हाला हा आर्थिक समस्या दूर करण्यासाठी हा एक उपाय करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक तांब्याचा कलश पाण्याने, स्वच्छ पाण्याने भरून घ्यायचा आहे. या कलशामध्ये तुम्हाला कच्चं दूध 1 चम्मचभर टाकायचं आहे. तापलेलं दूध आपल्याला टाकायचं नाही, कच्चंच दूध आपल्याला 1 चम्मचभर टाकायचं आहे. जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर तुम्ही गंगाजल देखील टाकू शकता. नंतर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला दिवा घेऊन जाणं शक्य नसेल तर तुम्ही धूप अगरबत्ती सोबत घेऊन जाऊ शकता. तर ह्या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे. पिंपळाच्या झाडाखाली गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही दिवा घेऊन गेलेला असाल तर तो दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे. अगरबत्ती, धूप तिथे लावायची आहे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळ वृक्षाला पवित्र मानलं जातं. ज्या घरामध्ये पिंपळाचं झाड असतं त्या घरामध्ये कधीही त्या लोकांना दारिद्र्याचा सामना हा करावा लागत नाही. या पिंपळाच्या झाडाच्या संदर्भात जर आपण काही उपाय केले तर आपल्या सर्व समस्यांचे निवारण होते. पिंपळ वृक्षाला भगवान श्रीहरी विष्णूंचे स्वरूप मानले जाते आणि त्या झाडामध्ये माता लक्ष्मी देखील प्रवेश करत असते. त्याचबरोबर आपले पित्र देखील या दिवशी पिंपळ वृक्षामध्ये वास करत असतात. पौर्णिमेच्या दिवशी पिंपळ वृक्षाची पूजा करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर पहा, या पौर्णिमेच्या दिवशी जर आपण पिंपळ वृक्षाची पूजा करून माता लक्ष्मीला आपल्या घरी येण्याचं आव्हान जर केलं तर माता लक्ष्मी ही अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करत असते. म्हणून आपल्याला पिंपळ वृक्षाखाली जायचं आहे. त्यानंतर जे जल आपण स्वतः सोबत घेऊन गेलेलो आहोत तर ते जल तुम्हाला गोलाकार पद्धतीने त्या पिंपळ वृक्षांच्या मुळाला अर्पण करायचं आहे. त्यानंतर या झाडाला तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. 11 प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत या प्रदक्षिणा घालायच्या आहेत. यानंतर तुम्हाला पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे आणि तिथे बसून तुम्हाला हात जोडून हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे. त्या लक्ष्मीला आपल्या घरी येण्यासाठी आव्हान करायचं आहे. मनोभावे नमस्कार करून तुम्हाला त्या वृक्षाचं एक पान तोडायचं आहे. पिंपळाचं पान तुम्हाला तोडून घरी घेऊन यायचं आहे. या वृक्षाचं तुम्ही पिंपळाचं पान तोडताना तुम्हाला सर्वप्रथम त्या वृक्षाची माफी मागायची आहे. हे पान मी माझ्या इच्छापूर्तीसाठी घेऊन चाललेले आहे यासाठी तुम्हाला प्रार्थना करून ते पान तोडायचं आहे. यानंतर हे पान घरी घेऊन आल्यानंतर ते स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवून काढायचं आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरापाशी जाऊन आसन टाकून बसायचं आहे. देवघरातील दिवा, धूप, अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे. यानंतर तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. त्या कुंकवाच्या साह्याने थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट करून त्या कुंकवाच्या साह्याने तुम्हाला त्या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहे. आता तुमची इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल असेल किंवा मग घर खरेदी करण्याबाबत असेल, त्या लक्ष्मी प्राप्तीबद्दल असेल तर शॉर्टकटमध्ये नोकरी प्राप्ती, लक्ष्मी प्राप्ती, घराचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी तुम्हाला अशा पद्धतीने छोट्या शब्दामध्ये त्या इच्छा तुम्हाला त्यावरती लिहायच्या आहेत. तुमची कोणत्याही प्रकारची इच्छा असू द्या, तुमची घर खरेदी करण्याबाबत, गाडी खरेदी करण्याबाबत किंवा मुलांची प्रगती, पतीची प्रगती, दारिद्र्य नष्ट व्हावे यासाठी कोणतीही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला थोडक्यात त्याच्यावरती लिहायची आहे. तर पहा, हे पान तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे. आता प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये एक कुंकवाच्या साहाय्याने स्वास्तिक काढायचं आहे. त्यानंतर त्यावरती मुठभर तांदूळ तुम्हाला टाकायचे आहेत आणि नंतर हे पान तुम्हाला त्या तांदळावरती ठेवायचं आहे. त्यानंतर देवघरामध्ये तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे फोटोसमोर हे पान जे आहे तर ते तुम्हाला ती प्लेट उचलून ठेवायची आहे. त्यानंतर या पानाला हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे. धूप दाखवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथे बसून विष्णू सहस्रनामाचं 1 वेळा पठण करायचं आहे. नंतर 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. तर ह्या सेवा ज्या आहेत तर त्या तुम्हाला तिथे बसून करायच्या आहेत. त्यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. तुमच्या घरातील दारिद्र्य, संकट, अडचणी सर्व दूर होऊन घरामध्ये लक्ष्मीचा प्रवेश व्हावा, तुमच्या ज्या इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण व्हाव्या यासाठी प्रार्थना करायची आहे. यानंतर दिवसभर हे पान तुम्हाला देवघरातच ठेवायचं आहे. त्यानंतर सायंकाळी तुम्हाला ते पान तिथून उचलायचं आहे आणि हनुमानाच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे आणि हे पान मारुतीच्या चरणी अर्पण करायचं आहे. आता तिथे अर्पण करताना त्या पानाचं देठ हे मारुतीच्या साईडला असायला हवं, अशा पद्धतीने अर्पण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून हनुमानांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे. जी काही इच्छा आहे ती तुम्हाला परत एकदा व्यक्त करायची आहे. तर
पहा, तुमच्या घराजवळ जर हनुमानाचं मंदिर नसेल तर हे पान तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. विसर्जित करताना सुद्धा तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. तर पहा, उद्या मंगळवार आहे, पौर्णिमा आहे आणि अनंत चतुर्दशी देखील आहे. तर असं हे एक पान जर आपण उद्याच्या दिवशी हनुमानांना अर्पण केलं तर आपल्या कितीही कठीण इच्छा असू द्या त्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. तर अशा पद्धतीने हा एक उपाय उद्याच्या दिवशी तुम्हाला आवर्जून करायचा आहे. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.